पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन अर्थात त्यांची जयंती दरवर्षी ईद ए मिलाद म्हणून देशभरात मुस्लिम बांधव उत्साहात साजरी करत असतात। मुहम्मद पैगंबर यांच्या सर्वसमावेशक मानवतेचे संदेशांना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जुलूस अर्थात मिरवणूक काढण्यात येते। यंदाच्या वर्षी ईद ए मिलाद सोमवारी साजरी करण्यात आली। या वर्षी ईद ए मिलादच्या दिवशी गणेशोत्सवातील 9वा दिवस होता। त्यामुळे गणेश भक्तांना त्रास होऊ नये या सजग आणि प्रामाणिक भूमिकेतून हजरत पीर जमाल शाह तरजरी कुतकुस दरगाह समितीने गणेशोत्सवाच्या नंतर म्हणजेच बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी जुलूस काढण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला। बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी पनवेल परिसरातील तक्का येथील पीर जमाल शाह बाबा दरगाह येथून जुलूस काढण्यात आला। या जुलूसमध्ये भाजपाचे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष सय्यद अकबर, पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि दरगाह ट्रस्टचे मुख्य विश्वस्त जावेद इब्राहिम फकीर मुजावर यांच्यासह शेकडो बांधव, लहान मुले मुली, महिला सहभागी झाले होते। मोहम्मद पैगंबर साहेबांच्या जन्मानिमित्त ईद ए मिलादचा जो कार्यक्रम केला जातो तो मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पनवेलच्या मुस्लिम बांधवांनी स्वतःच पुढाकार घेऊन त्याच दिवशी गणेश विसर्जनाची मिरवणूक येत असल्याने 16 तारखेच्या ऐवजी 18 तारखेला हा जुलूस काढण्याचं स्वतःच सुमोटो ठरवलं आणि एक कम्युनल हार्मोनी आपला राष्ट्रीय एकात्मतेचं फार मोठं प्रतीक दरवर्षीप्रमाणे घालून देत आहेत आणि एक आदर्श घालून देत आहेत। त्यासाठी पोलीस प्रशासन नवी मुंबई पोलिसांतर्फे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्याबद्दल त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे आपल्या समाजात एकोपा राहावा, देशात ती एकात्मता टिकून राहावी म्हणून मुस्लिम बांधवांनी जो हा पहिलं पाऊल उचललेला आहे त्यासाठी मी खूप खूप अभिनंदन करतो। गेल्या 16 तारखेला आमचे जे पैगंबर होते हजरत मोहम्मद सल्लम यांची जयंती होती। मग जयंती म्हणजे त्यांचा जन्मदिवस होता। त्या जन्मदिवसाला सगळ्यांनी भरभरून शुभेच्छा देत असताना हजरत मोहम्मद सल्लम यांनी की अमन आणि शांती याचा पैगाम पूर्ण देशभर त्यांनी संदेश दिला। त्यांनी महिलांची कशी इज्जत करायची ते शिकवलं मग मुसलमानांना। एक महिला जेव्हा आमचे नबी मोहम्मद पैगंबर साहेब जेव्हा रस्त्याने जात होते एक महिला त्यांच्यावरती कडा कुचरा फेकत होती तरी त्यांनी ते महिला कधी अपशब्द कधी बोलले नाही, कारण त्यांनी आम्हाला शिकवलं महिलांची इज्जत करा। आणि जेव्हा ती महिला एक दिवस नाही आली तर त्या महिलेला बघायला ते गेले तर ती महिला ती आजारी होती। तर महिलेला विचारलं क्या बहन तुमने मेरे को आगे क्यों नहीं कोई कचरा आज फेंका, त्याने ती एकदम शर्मिंदीने मान घालली आणि ते तिथं सांगितलं बहन कुछ नहीं है, अमन और शांति और अदब ये बहुत जरूरी चीज होती है। हा आमच्या सर्व मुसलमानांना त्यांनी संदेश दिलाय। आणि आज या ठिकाणी आमचे जमाल शाह बाबा दरगाह ट्रस्टचे जे चीफ ट्रस्टी आहेत आमचे जे जावेद फकीर साहेब उर्फ मुजावर, त्यांचे चिरंजीव सिजान मुजावर उर्फ फकीर हे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या इथून हा जुलूस काढतात। 16ला जुलूस न काढता तो 18ला काढला। त्याच्या मागची कारणं अशी होती, त्याची मागची भावना अशी होती का आमचे जे हिंदू भाव आहेत, आमचे हिंदू बंधू आहेत, त्यांचा गणपती असतो, त्या गणपतीला दर्शनाला येणाऱ्या लोकांना कुठेही अडचण होऊ नये, त्रास होऊ नये, जर मिरवणूक काढली तर रोड ब्लॉक होतो। त्या हिशोबाने आज सगळ्या उलमानी आमचा निर्णय घेतला आणि 18 तारखेला हा जुलूस काढला। त्याला भरभरून आज आमचे जे पनवेल शहराचे सिनियर पी आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमचे जे नितीन ठाकरे साहेब त्यांनी इथं नेहमी सहकार्याची भावना दाखवली इथं आणि आम्ही मुसलमान त्यांच्या सोबत आहोत, आमचे हिंदू बांधव आहेत। आणि या दर्ग्याला जिथे दर्गा निघते म्हणजे हा जुलूस निघतो या दर्ग्याला 446 वर्षाचा इतिहास आहे साहेब, लक्षात घ्या किती 446 वर्ष इतिहास आहे। आणि ह्या दर्ग्याचे जमाल शाह बाबा त्यांच्या खानदानमधले आमचे जावेद बाबा त्यांच्या चिरंजीव, आम्हाला फार अभिमान आहे आणि आम्ही आज हा जुलूस काढणार आहेत। हा जुलूसला कुठे गालबोट लागणार नाही, आम्ही याची पूर्ण दक्षता घेणार आहे। असंच प्रेम आमच्या पनवेलमध्ये असं राहील ही मी भावना व्यक्त करतो। जय हिंद।